औरंगजेबाचं कौतुक करणारे सपाचे आमदार अबू आझमींवर टीकेची झोड उठली। त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अधिवेशनात उमटले। सत्ताधारी आमदारांनी अबू आझमींच्या विधानावरून सभागृहात गोंधळ घातला। परिणामी विधिमंडळाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली। पाहूया। अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य केलं होतं। बघा 20 मिनिटं झाली आहेत। सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे। विधानसभेतला हा गदारोळ सुरू आहे। अबू आझमींनी काल औरंगजेबाची वाहवा केली त्या विधानावरून। ज्यांनी औरंगजेबाचे गोडवे गायले त्यांना निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री शिंदेंनी लावून धरली। अबू आझमींनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळी देखील वारंवार अबू आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे। आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनं अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, गुलाबराव पाटील यांनीही विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली। त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा। त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे। हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची, असे जर उद्गार हे औरंगजेबाची औलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। अध्यक्ष महोदय, अबू आझमींच्या विधानाचा मुद्दा अधिवेशनात आणखी तापण्याची शक्यता आहे। अबू आझमीची सवय आहे, त्याला कोणत्या तरी एका गटाचा नेता व्हायचं आणि ह्याचे देशद्रोहीचे वक्तव्य नेहमी वारंवार तो करत आलेला आहे। ही पहिली घटना नाही आहे, अनेक वेळेला असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेले आहे। म्हणून आता त्याची लिमिट झाली असं म्हणायला हरकत नाही। म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा तशी मागणी केलेली आहे। उद्या तुम्ही हा मुद्दा लावून धरणार आहे? लावून धरणार, निश्चित लावून धरणार आहे। हा मुद्दा आता थांबणार नाही। जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमची मागणी आम्ही रिटून लावणारच आहोत। दुसरीकडे राज्यभरात अबू आझमींविरोधात शिवप्रेमीही आक्रमक झाले। छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्खल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे। पण ही गोष्ट साध्या अबू आझमीला माहिती पडावी नसावी का? अबू आझमी कोण आहात तुम्ही? त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी तर औरंगजेबाची कबरच उघडून टाका अशी थेट मागणी केली। त्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला, क्रूर पंथी दाखवली, तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगर मधून उखडून फेकून द्यायची की जिथून यांना माहित पडला की जर कोई हिंदू हित की बात नहीं करेगा तो वो यहाँ पर कोई भी नहीं रहेगा। पण या सगळ्या आरोपांनंतर अबू आझमी माध्यमांसमोर आले आणि आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं सांगून विधान मागे घेतलं। मैं समझता हूँ कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफ़गानिस्तान और बर्मा तक थी। हमारा उस ज़माने में हमारा जो जीडीपी था ना 24% था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। तो मैं क्या कहूँ, गलत कहूँ क्या इसको? छत्रपति संभाजी महाराज को जिस प्रकार वो लड़ाई राजकाज की थी। हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। मात्रकार आदित्य ठाकरे आणि आज इम्तियाज जलीलांनी अबू आझमींच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। अबू आसिम सारखे जे राजनीतीमध्ये लोक आहे
कोट्यवधी रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी मागच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये कशा प्रकारचे सुपारी घेऊन भारतीय जनता पार्टीला मदत केली होते हे जगजाहीर झालेलं आहे. आता पुन्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्याची सरकार अडचणीत आली होती आणि महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस होता, अनेक मुद्दे होते भारतीय जनता पार्टीला आणि सरकारला घेरण्यासाठी, तर अशा वेळी हे माणूस महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस येतो आणि मुद्दा काय काढतो? औरंगजेबचा मुद्दा काढतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले 2 दिवस अबू आझमींच्या वक्तव्यामुळे गाजले. त्यांच्यावर आता निलंबनाच्या कारवाईची मागणी होते. त्यामुळे औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींवर निलंबनाची ही कारवाई खरंच होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.